जंगल. तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली. मी आजारी आहे. तू इथेच जवळच शिकार शोध. हा, लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या. कोल्हा मनाशी म्हणाला, वाह, चांगला शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशी म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा. चला आता सिंहकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं? कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली. मी पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्यातच कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो दुसरी शिकार शोधायला. अंगणात मुले खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला पण खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्या बरोबर कसं खेळायचं? तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. रोजी कधी खेळाकडे कधी इकडे तिकडे बघू लागली. कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली. पिल्लाकडे पाहिले, त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्या बरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुला लढा लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली.